करण्यासाठी, पण आम्ही ते होऊ देणार नाही. राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे. अनेक काका पुतण्यांच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघितल्या. वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत. मी देऊ द्या ना शुभेच्छा. नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील. दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाही आहे. कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात. कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात. पहिल्यांदा असं होतं आहे की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांचं होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा देतात. चांगली गोष्ट आहे ना. महाराष्ट्राची परंपरा आहे ती. शरद पवारांच्या होर्डिंगवरती किंवा अन्य पक्षनेत्यांच्या होर्डिंगवरती अनेक फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये. पण यंदा राज ठाकरेंना 14 जूनला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा जातील. 14 जून आता यायचं आहे ना, अजून 13 जून येईल, मग 14 जून येईल ना. 13 जूनला अगदी वाढदिवस साजरा होऊ द्या, मग 14 जूनला तुम्हाला दिसेल. रोहित पवार